वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुर्मे देव सर्व कार्येषु सर्वदा। 14 विद्या 64 कलेचा अधिपती बाप्पा माझा गणपती आणि त्या गणरायाला नस्तक होऊन छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा करून या कार्याला आरंभ करूया। निश्चितच एका बाजूला आपण पाहिलं तर धारणे संघ आला लेट आणि झाला शेट, कारण नाणेफेक जिंकले धारणे संघानं आणि प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलाय आणि रेडगर संघ मात्र फलंदाजीसाठी उतरलाय। विचार केला तर रेडगर संघ फलंदाजी करत असताना पहिले 2 चेंडू आपण पाहिले, पहिल्या चेंडूवर सिंगल, दुसऱ्या चेंडूवर अवांतर चेंडू, झेल ड्रॉप झाला, त्यामुळे मात्र तो झेल किती महाग पडतो हे देखील पाहावं लागेल। झेल हवेत आहे, काय करतोय घड क्षेत्ररक्षक पाहायचं आहे, पुन्हा एकदा झेल जमिनीला दान झालाय आणि फलंदाज होता तो स्ट्राइक इनला आशिष। मग सिद्धांत आणि आशिष भोवी या दोन्ही खेळाडूंना जीवनदान मिळालंय आणि जीवनदानाचा फायदा आता कितपत उचलतायत हे पाहावं लागेल। निश्चितच या सामन्यासाठी पंच पाहतो आपण विनोद पाटील सर आणि त्याचबरोबर विनोद पाटील सर आणि द्वारकानाथ चोरगे सर आणि आमचे मेहुणे संगम भोईर पालीचे धष्टपुष्ट बांधायचे अगदी जमीन हलवून ठेवतील असे पंच आहेत। तर गोलंदाज आपण पाहतोय मच्छिंद्र गोलंदाजी करतोय, गोलंदाजी चांगली पाहायला मिळाली, परंतु क्षेत्ररक्षणाची साथ मिळत नाहीये, त्याचा पुरेपूर फायदा उचलण्याचा प्रयत्न असेल तो रेडगर संघाचा। धारणे संघाने नाणेफेक जिंकली, प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलं, क्षेत्ररक्षण करत असताना गोलंदाजी चांगली पाहायला मिळाली। आतापर्यंत दोन्ही फलंदाजांना जीवनदान दिलं क्षेत्ररक्षकांनी आणि त्याचा फायदा आता उचलतात की काय पाहायचं आहे। हो, ऑफस्टमच्या खूपच बाहेरून जाणारा चेंडू, पंच संध्याकाळ रात्रीची वेळ आपण पाहतोय आणि त्या रात्रीच्या वेळेमध्ये कवायत करण्याची संधी द्वारकानाथ चोरगेंना मिळाली आहे। अवांतरच्या रूपामध्ये 1 धाव संघाच्या खात्यामध्ये जोडली जाईल। मच्छिंद्र गोलंदाजीसाठी सज्ज झालाय पुन्हा एकदा। आता मात्र पूल करण्याचा प्रयत्न, चेंडू सरळ एसटी रक्षकाचा वेध घेतोय, एसटी रक्षक देखील चोखपणे काम बजावतोय, चांगलं बॅकिंग देतोय आणि अशा रीतीनं निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय। पॉवर प्लेचे षटक आहे, 5 षटकांचा सामना आहे, 5 षटकामध्ये किती धावांची मदल मारणार हे देखील पाहणं गरजेचं आहे। इथे टॅपिंग क्रिकेट पाहायला मिळालं, पॉइंट क्षेत्रामध्ये चेंडूला चपराक लावली, चेंडू जातोय सीमारेषेकडे, 2 क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठलाग करतात, अक्षरशः चेंडूला अडवलंय आणि तिसरी धाव देखील सहजरित्या पूर्ण करतायत। चित्त्याच्या चपळानं पूर्ण केलं त्या 3 धावा, या 3 धावांच्या मदतीने धावसंख्येत भर पडते। मोठ्या फटक्यापासून अजूनपर्यंत वंचित ठेवल्यात या दोन्ही फलंदाजांना, दोन्ही फलंदाजांना जीवनदान जरूर मिळालंय परंतु त्यांना वंचित ठेवले मोठ्या फटक्यांपासून। ही ओळख आहे पॉवर प्लेचे षटक हाताळणाऱ्या मच्छिंद्रची आणि ती ओळख पटवून देताना आतापर्यंत मच्छिंद्रची गोलंदाजी आतापर्यंत चांगली पाहायला मिळाली। 2 चेंडू अवांतर देखील पाया टाकलेत। ओहो, इथे मात्र चेंडूला फक्त दिशा दिली, पॉइंटच्या वरतून चेंडूला धाडलाय सीमारेषेकडे, परंतु क्षेत्ररक्षक चेंडूला अडवतायत आणि पुन्हा एकदा 2 धावा निश्चित मिळतात। या 2 धावांच्या मदतीने धावसंख्या पुढे सरकताना पाहायला मिळेल। एकूण धावसंख्येचा विचार केला ना तर 11 धावा तब्बल धावपलकर पाहायला मिळतात। पहिलं षटक पॉवर प्लेचं होतं आणि त्या षटकामध्ये एकूण 11 धावा जमा केलेत। निश्चितच आपल्याकडे थोडस वेळ आहे, आपण ऐकूया पुन्हा एकदा डीजे कडून एक सुमधुर गीत। खरं तर भाऊ मात्रे सर या स्पर्धेमध्ये आपण पाहतोय 2 व्हीलर बाईक ज्यांना आम्हाला खरं तर पुरस्कृत केली आहे। लायन्स ग्रुप महाराष्ट्र राज्य अध्यक्ष जितेंद्र अर्थात बाळूशेठ फडके बिघर आणि उपाध्यक्ष रविबाई शेलके पाली यांच्या माध्यमातून ही बाईक पुरस्कृत करण्यात आली आहे। त्यानंतर हरेजी माळी, अविनाशजी माळी यांच्या माध्यमातून आम्हाला सन्मान चिन्ह पुरवण्यात आलेत। त्यानंतर आपण पाहिलं स्पोर्ट्स सायकल या 2 आपण पाहतोय, जिथे दिलीपजी पाटील, स्वर्गीय संदेश काशीनाथ भगत आणि विनायकजी भगत यांना आम्हाला ती पुरस्कृत केली आहे एक सायकल। आणि त्यानंतर या स्पर्धेमध्ये 1 ते 6 ट्रॉफी आपण ज्या पाहतोय, विधी सेल अध्यक्ष पंचायत आदई आमचे ॲडव्होकेट सतीदादा फडके
बोनशेत यांच्या माध्यमातून आम्हाला पुरवण्यात आली आहे. त्यांचं सुद्धा आपण स्वागत करूया. थँक्यू. हॅलो विष्णू सर, असं वाटत नाही पहिली स्पर्धा आहे या आंबिवली गावामध्ये. जणू या आंबिवली गावामध्ये महाकुंभ भरलाय. कारण आजची शेवटची रात महाकाल्याचा प्रसाद आणि त्याचबरोबर आजचे सुपर 8चे सुपर 6 सामने, त्यानंतर 8चा गट आणि अशा रीतीनं आज मात्र पूर्ण रात्र वैराची जाणार आहे यात तीळ मात्र शंका नाही आहे. आणि अशा रीतीनं दुसरं षटक घेऊन आलाय राज दुर्गे, ज्याच्या खांद्यावर जबाबदारी सोपवली आहे. सिद्धार्थ आणि आशिष ही भोपी जोडी पाहायला मिळते आणि पहिला विकेट गारद झालाय तो निश्चितच आशिषच्या रूपानं, सिद्धार्थच्या रूपानं. आणि सिद्धार्थनं धावा जमा केल्या आपल्या संघासाठी फक्त आणि फक्त 4. डीजे नवीन फलंदाज अश्विन भोपी, अतिशय सुमधुर गीत आणि त्याचबरोबर या स्पर्धेसाठी ज्याने ज्याने दानशूरपणा दाखवलाय ना, त्यांचं कौतुक करावं तेवढं कमी आहे. स्पर्धा जरी भरवली आपण तर त्याच्यामध्ये दानशूर दाते नसतील आणि दानशूरपणा जर मिळाला नाहीये तर स्पर्धा करणं आयोजकांना फार कठीण जातं. परंतु आयोजकांना जो सन्मान दिलाय, जो मान दिलाय, त्या मानाला, विनंतीला मान देऊन खरोखरच त्यांनी ही दानशूरपणा दाखवली आहे. तर बाईक प्रदान केली आहे, 2 सायकल प्रदान केले आहेत, ट्रॉफ्या प्रदान केलेल्या आहेत, त्यानंतर होम थिएटर मला वाटते प्रदान केलाय. अप्रतिम कार्य केलेलं आहे. ज्याने ज्याने दानशूरपणा दाखवलाय त्यांचं सर्वांचं या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत आणि कौतुक असेल. निश्चितच आपण पाहतोय दुसरं षटक मार्गस्थ राज दुर्गे. पहिल्या चेंडूवर सफलता, दुसऱ्या चेंडूवर सिंगल, तिसऱ्या चेंडूवर निर्धाव चेंडू आणि रिडगर संघ मात्र धावांसाठी झुंज देतोय आणि झुंज द्यावी लागेल तेवढा ताकदीचा संघ धारणे संघ आपल्याला पाहतो. इथे मात्र मोठा फटका पाहायला मिळतोय. बिग 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 हिट षटकार सिद्धांतच्या बॅट मधून निघालेला, हा आशिषच्या बॅट मधून निघालेला खणखणी षटकार. थँक्यू व्हेरी मच. या दरम्यान आपण पाहतोय खरं तर आमच्या मोरबे गावातील एक मराठीचे जबरदस्त समालोचक लवेशजी दिघे यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. त्यांना आम्ही विनंती करू या मंचावर आपलं या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक स्वागत. थँक्यू. तर धारणे गोलंदाजासाठी सुवर्ण संधी आहे. विकेट हॅट्रिक साठी उपसरपंच हरेशजी दुर्गे यांच्याकडनं 2000 रुपये कॅश प्राइज आहे. सुवर्ण संधी आहे, या सुवर्ण संधीचा लाभ घ्या, विकेट हॅट्रिक घ्या आणि 2000 रुपये कमवा. आजची रात्र तुमच्यासाठी आहे. तर 3 षटकारांसाठी हॅट्रिक षटकारासाठी 1500 रुपयाचा कॅश प्राइज आहे. गणेश भोपी यांच्याकडनं बघा, एका बाजूनं आग लागली, दुसऱ्या बाजूनं विझवायला सुरुवात केली. निश्चितच एक षटकार आपण पाहिला, त्यानंतर मात्र कमबॅक करताना गोलंदाज राजला आपण पाहतोय आणि अशा रीतीनं हे सातत्यानं पाहायलाच मिळेल. कारण क्रिकेट हा असा खेळ आहे तो सातत्यानं सरण्यासारखा रंग बदलत असतो आणि अशा रीतीनं रंग बदलताना प्रत्येक वेळेला आपल्याला पाहायला मिळेल. एक षटकार मारला निश्चितच आशिषनं, त्यानंतर कमबॅक केला ते राजनं. हो, इथे मात्र पुल करण्याचा प्रयत्न, चेंडूला अडवलाय थर्मॅन क्षेत्राकडे. अतिशय सुंदर क्षेत्ररक्षण, चांगलं बॅकिंग आणि त्याचबरोबर धाव घेण्याचा प्रयत्न नाहीये आणि अशा रीतीनं निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय. 2 षटकांचा वाजवी खेळ संपला. 2 षटकामध्ये एकूण धावा जमा केल्यात 18 धावा, म्हणजे 9ची सरासरी. पॉवरप्लेची 2 षटकं संपली. आता मात्र येणारे 3 षटकामध्ये उंच भरारी घ्यावी लागेल, मोठमोठे फटके खेळावे लागतील. आपल्याला जर मोठं टार्गेट सेट करायचं असेल तर धावांपासून जो वंचित राहिलाय रिडगर संघ, त्या रिडगर संघाला आता मोठी खेळी करावी लागेल. कारण तेवढ्या ताकदीचा संघ तुमच्या समोर येऊन ठेपलाय तो कर्जत खालापूर मधून धारणे संघ. थँक्यू. खरं तर भाऊ म्हात्रे सर, या स्पर्धेमध्ये आपण पाहतोय उत्कृष्ट गोलंदाज, फलंदाज, सिरीज आणि क्षेत्ररक्षकासाठी ज्या ट्रॉफ्या आपण पाहतोय
त्या ग्रामपंचायत सदस्य चिंतामणी शेळके पाली यांच्या माध्यमातून पुरस्कृत करण्यात आली आहे. आणि जितेंद्रजी पाटील आमचे उद्योजक ज्यांच्या माध्यमातून 6 दिवस पाण्याची व्यवस्था अगदी करण्यात आली आहे. थँक्यू. निश्चितच मी मगाशीच म्हटलं, ज्यांनी ज्यांनी दानिशूरपणा दाखवले ना, त्यांचं सर्वांचं या स्पर्धेमध्ये पुन्हा एकदा स्वागत असेल. आणि तुमचा सन्मान जर राहिला असेल चुकून, तर कृपया आमच्या व्यासपीठावर जरूर या. या व्यासपीठ तुमची वाट पाहतोय, कारण आयोजकांनी आपल्यासाठी सन्मान ठेवलेला आहे. तो सन्मानाचा स्वीकार करण्यासाठी आपण जरूर उपस्थित राहायचं आहे. तिसरं षटक हाताळण्यासाठी नवीन गोलंदाज पुन्हा एकदा मच्छिंद्र, ज्यानं पहिले षटक हाताळलं होतं. 11 धावा खर्च केले तर कोणती सफलता नव्हती. त्यानंतर पुन्हा एकदा मच्छिंद्रच्या खांद्यावर जबाबदारी दिले आणि मच्छिंद्र गोलंदाजासाठी सज्ज झालाय. या षटकामध्ये आपण पाहिलं तर पहिला चेंडू निर्धाव आणि दुसऱ्या चेंडूवर आली मात्र सिंगल. धावांपासून वंचित राहिलाय तो रेडगर संघ. या रेडगर संघाच्या खेळाडूंना काहीतरी कला कौशल्य तर दाखवावं लागेल. हो, इथे मात्र पूलचा फटका जातोय लॉंग ऑनच्या वरतून. A1 क्वालिटीचा ब्रँडेड षटकार. बऱ्याच कालावधीनंतर आलाय हा षटकार. अप्रतिम फटका. फटका जसा सजवला ना, काय टक्कन आवाज आला. प्रेक्षकांची मन जिंकणारा फटका पाहिला. त्यानंतर थोडासा कमकुवत फटका पाहायला मिळाला. या मोठ्या खेळांची वैशिष्ट्य असतात, काही पाहायला मिळतं. प्रत्येक वेळा आपण पाहत असतो चांगल्या चेंडूला सन्मान द्यायचा, खराब चेंडूला सीमारेषेबाहेर धाडायचं. हे करत असताना आपण निश्चितच पाहतोय आशिष भोपीला. एक अष्टपैलू खेळाडू आहे आणि त्याच्याकडून खूप साऱ्या अपेक्षा आहेत रेडगर संघासाठी. मच्छिंद्र गोलंदाजी मार्कवर. हो, पूलचा फटका. क्षेत्ररक्षक आहेत परंतु जयच करतात. काय घडते पाहायचंय. तर इथे मात्र शॉर्ट टू फाईन लेगच्या दिशेनं जो क्षेत्ररक्षक होता त्यानं चूक केली आहे. आजच्या दिवसातील ह्या स्पर्धेतील ह्या मॅच मधील तिसरी झेल सुटली आहे. थँक्यू. खरं तर या स्पर्धेमध्ये आपण 2 स्पोर्ट्स सायकल पाहतोय. रोहिताजी गणेश पाटील आणि भावेशजी गडकरी आमचे MD मॅनेजिंग डायरेक्टर या स्पर्धेचे, त्यांच्या माध्यमातून आम्हाला सायकल खरं तर पुरस्कृत करण्यात आली आहे. थँक्यू. निश्चितच विष्णू गडकरी दानशूर जाते खूप मिळालेत आणि त्यांच्याकडनं खूप साऱ्या बक्षिसाचं इथं वर्ष पाहायला मिळालं. इथे मात्र पाहायला मिळतोय फलंदाज अश्विनच्या बॅट मधून निघालेला हा खणखणी षटकार. पाण्याची मागणी केली आहे फलंदाजानं. अप्रतिम संगीत. डीजेचं आपण कौतुक करावं तेवढं कमी आहे. हंसिका डीजे रिडगर आणि त्यांच्या गावातील संघ खेळतोय. अश्विन भोपी आणि अनिकेत म्हात्रे यांचं कौतुक करावं तेवढं कमी आहे. पाणी मागवलंय मैदानामध्ये. बॉल द्यायचं नवीन प्लीज. बॉल द्या. बॉल मला वाटतं हरवलंय. तर धावसंख्येचा विचार केला तर तिसरं षटक मार्गस्थ असताना 34 धावा या षटकामध्ये 2 मोठे फटके पाहायला मिळाले. 2 षटकार पाहायला मिळाले. एक षटकार मारला होता आशिषनं आणि त्याला साथ देत असताना अश्विनला देखील आपण पाहिलं त्या शेवटच्या चेंडूवर आला षटकार. आणि धावसंख्येचा विचार केला तर एकूण 1 गडी बाद 34 धावा धावपलकावर पाहायला मिळतात. जबरदस्त टोलेबंद फटकेबाजी पाहायला मिळाली या षटकामध्ये. या षटकामध्ये मच्छिंद्रचं मात्र खरपूस समाचार घेतलाय आणि या षटकामध्ये आला एकूण 16 धावा. नवीन गोलंदाज तन्मय ठोंबरेच्या खांद्यावर जबाबदारी दिले चौथ्या षटकासाठी. आशिष स्ट्राईक एंडला. नॉन स्ट्राईक एंडला सिद्धार्थला आपण पाहतोय. हो, इथे मात्र पूल करण्याचा प्रयत्न. चेंडू आणि बॅटचा संपर्क झाला नाही. एसटी रक्षकांना आपलं काम चोखपणे बजावलं आणि अशा रीतीनं निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय तो तन्मयचा. निश्चित 50 ते 60 धावा चेस करणं खूप दमछाक होते 5 षटकामध्ये आपण विचार केला तर.
हो, इथे मात्र फटका सजवलाय. चेंडू जाते लॉंग ऑन क्षेत्राकडे. क्षेत्ररक्षक तेवढा चतुर आणि चाणक्ष, त्यानं देखील चांगलं क्षेत्ररक्षण केलंय. आणि अशा रीतीनं फक्त सिंगल मिळेल आणि सिंगलच्या व्यतिरिक्त काही मिळणार नाहीये. आणि एक धाव संघाच्या खात्यामध्ये जोडली जाईल. 35 धावा धावपलकावर पाहायला मिळतात. चौथं षटक मार्गस्थ. तन्मयच्या खांद्यावर जबाबदारी आहे चौथं षटक हाताळण्यासाठी. सामन्यासाठी पंच आपण पाहतोय विनोद पाठे मेन फ्रॉम मोहो आणि दुसरे पंच द्वारकानाथ चोरगे मेन फ्रॉम बेलवली. Thank इथे you. मात्र झेल होता विकेट किपरला, परंतु थँक्यू. खरं तर दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी आपण पाहिला. गोलंदाजी सुद्धा चांगली छान पद्धतीनं मैदानामध्ये. बघा, रस्त्यावर कोणी गाडी लावू नका प्लीज. आम्ही तुम्हाला विनंती करतोय प्रेमाचे. कारण काही क्षणामध्ये खरं तर संघर्ष योद्धा अर्थात प्रीतम दादा म्हात्रे यांचं या ठिकाणी शुभ आगमन होणार आहे. त्या दरम्यान आपण पाहतोय आमच्या नानाशेठ पाटील सिद्धार्थ मोबाईलचे सर्व कट्टर शेतकरी कामगार पक्षाचे आपण पाहतोय, त्यांना सुद्धा आपण पाहतोय मॅचचा आनंद घेत आहेत. आणि आमचे सिद्धार्थ पाटील यानं खरं तर लावले एक अनोखं बक्षीस. सर्वात जास्त षटका टोकणाऱ्या फलंदाजाला आपण पाहतोय त्या ठिकाणी पाहायला गेलं तर होम थिएटर असेल. थँक्यू. धन्यवाद विष्णू गडकरी. आणि त्याचबरोबर रस्त्यावर कोणी गाड्या जर आडव्या केलेल्या असतील, आडव्या लावल्या असतील तर रस्ता सोडून गाडी लावा प्लीज. आपल्याला विनंती केली आयोजकांनी, कारण आयोजकांनी स्पर्धा भरवली तुमच्यासाठी. आयोजकांनी खूप मेहनत घेतली आहे. त्या मेहनतीवर तुम्ही पाणी फिरू नका, ही आपल्याला कळकळीची विनंती आहे. आणि कृपया गाड्या आपण रस्त्यापासून बाजूला सरकवा. थँक्यू. निश्चितच जाऊया मॅच कडे पुन्हा एकदा. धावसंख्येचा विचार केला तर 37 धावा, चौथी झेल सोडली या मॅच मध्ये. आणि आता ही 5वी झेल पकडली गेले. शेवट गोड झालाय असं म्हणावं लागेल, कारण क्षेत्रक्षेत्राचा मच्छिंद्र आणि मच्छिंद्रने झेल पकडलाय. तन्मयला मिळाली पहिली सफलता आणि तन्मयने 5व्या चेंडू मिळवली एक सफलता. 2 गडी बाद. धावसंख्या 37. डीजे प्रतिम संगीत. छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव जरी घेतलं तर अंगावर शहाळे उठतात. एवढा इतिहास त्याने घडवलाय. माझ्या राजाने इतिहास घडवला, राजकारण देखील केलं, परंतु आपल्या आया बहिण्यांची इज्जत वाचवण्यासाठी राजकारण केलं होतं. नवीन भालेकर, नवीन फलंदाज मैदानाकडे दाखल झालाय आणि इथे फलंदाज बाद होतोय. सॉरी, षटक संपते. चौथं षटक तन्मयचं आपण पाहिलं, ज्यानं एक सफलता मिळवली. आणि या षटकामध्ये अवघ्या धावा खर्च केल्या 3 आणि जबरदस्त गोलंदाजी पाहायला मिळाली. अश्विननं चांगली साथ दिली होती मिळून आशिषला. एक षटकार जरूर लगावला होता. 8 धावांचं योगदान दिलं आणि झेलच्या स्वरूपात 12 धावांचं योगदान दिलं 8 चेंडूमध्ये. आणि मच्छिंद्रनं चांगला झेल पकडला आणि अशा रीतीनं 4 षटकांचा वाजवी खेळ संपला. धावसंख्या एकूण 37. जाऊया आपण डीजे कडे. थँक्यू. खरं तर आपण पाहतोय भाऊ म्हात्रे सर, आपण उल्लेख केला छत्रपती शिवराजांच्या काळामध्ये खरं तर आहे बहिणी आपल्या सुरक्षित होत्या. कारण त्या काळामध्ये शिक्षा होती. जो पण स्त्रीकडे वाकड्या नजरेनं पाहिल त्याचे हात पाय कलम केले जायचे. आणि आज जर ती शिक्षा असते तर आज गँगरेप, त्याच्यानंतर शोषण, ह्या गोष्टी खरं तर झाल्याच नसत्या. आणि एकच राजा जो फक्त जगला रयतेसाठी, कारण स्वतःच्या गळ्यामध्ये कवड्याची माल घालून फिरणारा राजा आणि आपल्या पदरामध्ये सोन्याचं दान टाकलं त्या राजानं. मी तर म्हणेन दोन्ही राजे जर 100 वर्ष जगली असते तर या महाराष्ट्रामध्ये नव्हे तर संपूर्ण देशामध्ये प्रत्येकाच्या घराला सोन्याचं दार असतं. आणि मान्यवरांचं या ठिकाणी खरं तर शुभ आगमन होईल काही क्षणामध्ये आपण पाहू शकाल. आणि जाऊया आपण सामन्याकडे, जिथे या दरम्यान आपण पाहतोय भाऊ म्हात्रे सर खरं तर या मैदानासाठी ज्यानं खूप मेहनत केली आहे. मग त्यामध्ये माती असो,
डंपर मध्ये सर्व सुविधा, त्यानंतर पाण्याची सोय, झेल तर जमिनीला ड्रॉप केलाय आणि त्यानंतर आपण पाहिलं JCB, त्यानंतर रोलर सुद्धा त्यांना पुरवलं आहे. आणि आमच्या सर्वांचे लाडके माजी ग्रामपंचायत सदस्य राजेशजी घरत साहेबांचं या ठिकाणी शुभ आगमन झालेलं आहे. थँक्यू. तर 5वा झेल ड्रॉप झालाय. काय चाललंय नक्की धारणे संघाच्या क्षेत्ररक्षकांचं? प्रत्येकाकडे झेल उडाला, त्यानं झेल सोडला. मी म्हणेन सहकार्य Thank you. केलं की काय. थँक्यू. खरं तर भाऊ मात्रे बघा या ठिकाणी बक्षीस लागलं गेलंय. अथर्व इंटरबाजीचे सर्वा रवीजी दुरे साहेबांच्या माध्यमातून लगातार 3 डॉट चेंडू जर फेकले तर 1000 रुपया आणि उमेश दुर्गेनं विकेटची हॅट्रिक घेतली तर 1000 रुपयाचं कॅश प्राइज. थँक्यू. विष्णू सर, बघितलं तर विकेट किपरनं देखील दुसऱ्या अटेम्प्ट मध्ये झेल सोडलाय, झेल पकडलाय. आणि अशी जर क्षेत्ररक्षण तुम्ही करत राहाल तर निश्चितच प्रतिस्पर्धी संघाला त्याचा फायदा मिळेल. आशिषचं झेल सोडलं. आशिष अजून देखील मैदानामध्ये तळ ठोकून आहे आणि आशिषचं झेल किती महाग पडलं आतापर्यंत पाहायला मिळालं. कारण धावसंख्येचा विचार केला तर एकूण 3 गडी बाद झालेत आणि 38 धावा धावफलकावर. 5वं षटक मार्गस्थ अमोल पाटीलचं, ज्यानं दुसऱ्या चेंडूवर मिळवली सफलता. जबरदस्त गोलंदाजी, जबरदस्त षटक हाताळण्यासाठी सज्ज झालाय. शेवटचं षटक आहे, हाणामारीचं षटक आहे आणि त्या षटकामध्ये हाणामारी करणं आता मात्र रेडकर संघाला गरज आहे. ते हाणामारी करावी लागेल. शेवटचे 4 चेंडू असतील. पूल केलाय, फाईन लेग क्षेत्र निवडलाय. क्षेत्ररक्षक आहे त्याच्या आवाक्याच्या बाहेर. चेंडू 1 बॉल, सीमारेषे बाहेर. 4 4 4 4. तर आपण पाहिलं हे संगीत भाऊ मात्रे सर, आनंद दिघे साहेबांचं धर्मवीर, ज्यांना खरं तर धर्मरक्षण केलं. खरं तर या दरम्यान आपण पाहतो या आंबिवली गावातील जावई आणि एक उद्योजक दिलीपजी तुपे साहेबांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. त्यांचं आपण या स्पर्धेच्या माध्यमातून करूया स्वागत. हा झेल टिपला गेलाय आणि फलंदाज झालाय बाद. आणखी एक धक्का लागेल रेडगड टीमला. अप्रतिम अप्रतिम संगीत. आणि त्याचबरोबर फलंदाज बाद झालाय योगेशने आपल्या संघासाठी एकूण 4 धावांचं योगदान दिलं आपल्या 2 चेंडूमध्ये. आणि तो योगेश बाद झाल्यानंतर नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल झालाय भावेश भोपी कंपनी. आणि त्याचबरोबर आणि भालकर. इथे मात्र अजून एक चेंडू निर्धाव. काय कमालीची गोलंदाजी पाहायला मिळते अमोल पाटीलकडनं. अमोलला मात्र या षटकामध्ये प्रेक्षकांची मने जिंकलीत. निश्चितच पंचांचा डिसिजन येणं अपेक्षित आहे. फलंदाज रनआउटच्या स्वरूपामध्ये बाद होतोय. मला वाटतं स्क्रीज सोडली होती त्यामुळे तर रनआउटची विकेट मिळाली, विकेट सॅक्रिफाईस झाली. आणि त्याचबरोबर अजून एक फलंदाज बाद होतोय. एकूण फलंदाज बाद झालेत 5 आणि धावसंख्या एकूण 42. या षटकातील शेवटचा चेंडू असेल आणि शेवट कशा पद्धतीने घोड होतोय कुठल्या संघाच्या बाजूनं हे पाहावं लागेल. 42 धावा आतापर्यंत जमा केलेत. शेवटचा चेंडू असेल शेवटच्या षटकातील. अमोल इथे मात्र उसळी घेणारा चेंडू सरळ एसटी रक्षकाचा भेद घेतोय. एसटी रक्षकानं देखील काम चोखपणे बजावलंय आणि अशा रीतीनं 5 षटकांचा खेळ संपलाय. पहिलं पर्व संपलं आणि पहिल्या पर्वामध्ये आपण पाहिलं 42 धावा तब्बल कुठल्या गेल्या आणि 43 धावांचं आव्हान असेल ते धारणे संघापुढे. आशिषनं चांगली फलंदाजी केली, सिद्धार्थनं चांगली सुरुवात करण्यासाठी सुरुवात केली होती. त्यानंतर अश्विननं चांगली साथ दिली आणि ह्या 3ही फलंदाजांच्या मार्फत
आपण पाहिलं तर चांगली फलंदाजी पाहायला मिळाली आतापर्यंत. आणि त्यानंतर जे आले फलंदाज हजेरी लावून पळाले आणि अशा रीतीनं 5 फलंदाज बाद झालेत. आणि 5 फलंदाज बाद झाल्यानंतर 42 धावा आणि 43 धावांचं लक्ष असेल. हे बघा डिसिप्लिन, आणि हे डिसिप्लिन असायला हवं. आपण इंटरनॅशनल मॅच पाहतो त्यावेळेला देखील आपण टार्कस खेळाडू लाईनअप करत सेकंड करत स्पर्धेमध्ये प्रत्येकाला सेकंड करत असतात. थँक्यू. खरं तर शिस्तबद्ध स्पर्धा आहे भाऊ म्हात्रे सर. आपण पाहतो या ठिकाणी दिलीपजी तुपे साहेब आमचे उद्योजक आणि खरं तर या गावातील जावई आहेत, त्यांचं आपण या स्पर्धेच्या माध्यमातून स्वागत करूया. मायेचं उपदार पांघरून प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि सन्मानचिन्ह देऊन त्यांना आपण इथे सन्मानित करूया. त्याच दरम्यान आपण पाहतोय खरं तर ज्यांची ताकद आहे पेन, ज्यांच्या कलममध्ये ताकद असते आमच्या पत्रकार मयूरजी तांबडे साहेब आणि गोटीरामजी म्हात्रे साहेब दक्ष एंटरप्राइजेसचे सर्वा यांचं या ठिकाणी शुभ आगमन झालेलं आहे. मी आतिशजी घनसोलकर साहेबांना विनंती करेन आपल्या शुभ हस्ते दिलीपजी तोपे साहेब आंबिवली गावाचे जावई त्यांचं आपण इथे स्वागत करावं. खरं तर त्यांना सुद्धा या स्पर्धेसाठी खूप योगदान दिलंय, त्यांचं आपण या स्पर्धेच्या माध्यमातून करूया स्वागत. त्यानंतर या स्पर्धेमध्ये भाऊ मात्र एक आगलं वेगळं बक्षीस आहे जे आपण होम थिएटर पाहतोय. सिद्धार्थ मोबाईल अर्थात नानासाहेब पाटील आणि सिद्धार्थ पाटील यांना आम्हाला ते पुरस्कृत केलंय. सर्वात जास्त षटकार जो फलंदाज ठोकेल त्याच्यासाठी हे पुरस्कार आपण पाहिलाय होम थिएटर. आणि नाना पाटील यांना जर आपण पाहिलं तर कट्टर शेतकरी कामगार पक्षाचे समर्थक आहेत, त्यांना आपण पाहतोय क्रिकेटचा आनंद घेत आहेत. सिद्धार्थ पाटील अर्थात सिद्धार्थ मोबाईलचे सर्वा यांचं सुद्धा आपण स्वागत करूया. मी आतिशभाई घनसोलकर यांना विनंती करेन सिद्धार्थ पाटील यांचं आपण स्वागत करावा. सिद्धार्थ मोबाईल आंबिवली ज्यानं खरं तर या स्पर्धेमध्ये बरेचशा बक्षिसं दिलेत आम्हाला, त्यांचं आपण करूया स्वागत. आणि जिथे सामना आपण पाहतोय धारणी विपक्ष रेडगर ट्रॉफ्या खरं तर आम्हाला पुरस्कृत केल्यात सिद्धार्थ मोबाईलच्या माध्यमातून. आणि होम थिएटर सुद्धा ज्यानं आम्हाला पुरस्कृत केलाय खरं तर. त्यानंतर पुढचा सन्मान आपण करून घेऊया आमच्या खरं तर पत्रकार. खरं तर प्रत्येक विभागातील घटना तुमच्या मोबाईलवर येईल. आज झालेली घटना तुमच्या मोबाईल उद्या ऑन ड्युटी 24 तास खरं तर तुमच्यापर्यंत पोहोचेल. मयूरजी तांबडे साहेब आमचे पत्रकार यांचा आपण इथे सन्मान करूया. मयूरजी तांबडे साहेबांचा आपण या स्पर्धेच्या माध्यमातून करूया सन्मान. मी विनंती करेन आमच्या किरणबाई पाटील खरं तर आमचे युवा उद्योजक त्यांच्या शुभ हस्ते आपण करूया त्यांचा सन्मान. मयूरजी तांबडे साहेबांना आपण पाहतोय. खरं तर लोकमत या वाहिनीने त्यांना आपण पाहतो. आणि त्यानंतर दक्ष एंटरप्राइजेस सर्वा गोटीरामजी म्हात्रे साहेब यांचा सुद्धा आपण सन्मान करतोय. आणि लगेचच आपण वळूया मॅच कडे. खरं तर मी साक्षीदार आज चॅनल आपण पाहिलाय मयूरजी तांबडे साहेब आणि त्यानंतर गोटीरामजी म्हात्रे साहेबांचा आपण सन्मान करतो या स्पर्धेच्या माध्यमातून. किरणबाई यांना मी पुन्हा विनंती करेन आपण आपल्या शुभ हस्ते त्यांचा सन्मान करावा. आणि हा फटका आपण पाहिला ऑन साईडला, कुठली धाव नाही, जबरदस्त क्षेत्ररक्षण अश्विन भोपी यांचा संघ असेल. आणि नंतर षटक संपल्यानंतर मान्यवरांचा आपण सन्मान करू. थँक्यू व्हेरी मच. धन्यवाद विष्णू गडकरी सर. तर निश्चितच 43 धावांचा पाठलाग करण्यासाठी उतरलेला संघ आपण पाहतोय धारणे संघ. नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण केलं आणि त्यानंतर क्षेत्ररक्षण करत असताना फक्त 42 धावा बहाल केल्या. आणि इथे घडलं काय तर एक सफलता मिळते. निश्चितच अश्विन भोपी हा गोलंदाज ज्याच्या नावाने संघ ओळखला जातो तो अश्विन भोपी ठरलाय आता हवी. कारण पहिल्या चेंडूवर आली, पहिला चेंडू निर्धाव आणि त्यानंतर दुसऱ्या चेंडूवर मिळाली लॉंग ऑफच्या क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक होता. निश्चितच
तर निश्चितच पहिल्या चेंडू निधाव दुसऱ्या चेंडू सफलता मिळाली आणि क्षेत्ररक्षक होता तिथे सिद्धार्थच्या हातामध्ये झेल देण्यास भाग पडलं निश्चितच अश्विनी हा गोलंदाजांना आणि पहिली सफलता मिळवली ती निश्चितच फलंदाज होता मच्छिंद्र आणि मच्छिंद्रला मात्र माघारी परतून लावलंय. ओहो इथे चूक केली आहे मी म्हणेन ना विकेट किपरना आणि ती चूक किती महाग पडली बघा कारण मिळालाय तो चौकार स्वरूपामध्ये निश्चितच चौकार मिळालाय डीजे. निश्चितच अश्विन गोलंदाजी मार्कवर इथे मात्र चपराक लावली पॉइंटच्या वरतून चेंडू निघून चाललाय सीमा रेषे बाहेर दन दन करत चौकार. खर तर आपण पाहतो या स्पर्धेमध्ये भाऊ मात्रे सर राष्ट्रवादी काँग्रेस तालुका अध्यक्ष दर्शन ठाकूर साहेब यांच्या माध्यमातून या स्पर्धेला तब्बल 3000 रुपयाचं आर्थिक सहाय्य लाभलंय आणि दक्ष एंटरप्राइज दक्ष ट्रान्सपोर्टचे सर्वे सर्वा गोटीरामजी मात्रे साहेब नेरेपाडा यांच्या माध्यमातून तब्बल 5000 रुपयाचं आर्थिक सहाय्य लाभलं. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत गोटीरामजी मात्रे साहेबांसाठी. थँक्यू व्हेरी मच. धन्यवाद. दोन्ही दानशूर दात्यांचं या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत असेल. खूप खूप आभार आपल्या या दोन्ही दात्यांचा. आणि निश्चितच आपण पाहतोय आमचे स्कोरर मित्र सांगडेतून बिलॉंग करतायत स्वप्नील पाटील आणि त्यांचा स्कोरबोर्ड आम्ही पाहिला तर खरोखरच अप्रतिम आहे आणि प्रत्येक टिप्पणी अचूकपणे पाहायला मिळते. तर नेरेदुंद्रे विभाग असोसिएशनच्या माध्यमातून आम्ही पाहतोय स्कोरबोर्ड आणि स्कोरबोर्ड जबरदस्त पाहायला मिळतोय. मग रोशन सलामीवीर आणि त्याचबरोबर मच्छिंद्र बाद झाला विवेक मैदानामध्ये आहे ज्याने एक चौकार लगावला होता. हो इथे मात्र चेंडू सरळ यष्टी रक्षकाचा वेध घेतोय अश्विन भोपी ज्यानं एक षटक हाताळलं पॉवर प्लेचं. या षटकामध्ये फक्त 10 धावा खर्च केले ते एकूण 9 आणि एक सफलता मिळाली. सलामीवीर मच्छिंद्रला माघारी परतून लावलं. एका षटकाच्या समाप्ती अखेर एक गडी बाद 9 धावा डीजे. थँक्यू. चला जास्त टीम मीटिंग घेऊ नका. भरपूर मॅच आहेत आज आणि त्यामुळं आयोजकांना सहकार्य करणं तुमचं कर्तव्य आहे कारण आयोजकांनी स्पर्धा भरवली तुमच्यासाठी. आयोजकांचा याचा फायदा काहीच नाहीये. फायदा तुमचा आहे आणि तुमच्या फायद्यासाठी हा सर्व तामझाम उभा केलाय. त्यामुळे तुम्हाला आयोजकांना सहकार्य करायचं आहे. प्रत्येक वेळेला टीम मीटिंग करू नका ही तुम्हाला पहिली आणि शेवटची कळकळीची विनंती असेल. थँक्यू. खरं तर भाऊ मात्रे सर या व्यासपीठावर आपण उपस्थित पाहतोय आमच्या दानशूर दाते दक्ष ट्रान्सपोर्टचे सर्वे सर्वा गोटीरामजी मात्रे साहेब नेरेपाडा यांचा भारत बैल आपण आज पाहिलाय. तो खरं तर मौच्या फाटीमध्ये आज विजय झालाय आणि त्यांच्या माध्यमातून या स्पर्धेला 5000 रुपयाचं आर्थिक सहाय्य लाभलंय. थँक्यू व्हेरी मच. भारत देश स्वतंत्र झाला 1947 सालला. आज भारत बैल देखील जिंकला. निश्चितच 76 वर्षांना आपण प्रजासत्ताक दिन आज देखील साजरा केला. या दानशूर दात्यांचं आपण कौतुक करूया. निश्चितच पहिले षटक 9 धावांचं सफलता मिळाली. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं पहिलं षटक आणि त्या षटकामध्ये एक गडी बाद झालाय मच्छिंद्रच्या रूपानं आणि आता नवीन गोलंदाज आपल्याला पाहायला मिळेल आशिष भोपी. 24 चेंडू आणि 34 धावांची गरज असणार आहे. लो स्कोरिंग मॅच आहे परंतु मॅच मध्ये मजा येईल यात तिळ मात्र शंका नाहीये. हो इथे मात्र चपराक लावले एक्स्ट्राच्या वरतून चेंडू जातोय पॉइंटच्या दिशेनं. अक्षरशः चेंडू अडला की काय थोडस ग्राउंड आपण पाहिला थोडस चलविचल क्षेत्ररक्षक देखील पाहिला. आउटफील्ड थोडीशी खराब पाहायला मिळाली आणि त्यामुळे मात्र चेंडू चपकन निघून न जाता
तो जागेवरच उंची घेतली आणि त्यामुळे मात्र चेंडू थोडासा अडला आणि धावा मिळतील एकूण 2. या 2 धावांच्या मदतीने धावसंख्या आपण पाहिली तर एक गडी बाद 11 धावा धावपलकावर पाहायला मिळतात. रोशन पाटील आणि विवेक ठोंबरे ही जोडी मैदानामध्ये आहे आणि या जोडीला आता काहीतरी करावं लागेल, कारण 43 धावांचं लक्ष आहे. लक्ष छोटं आहे परंतु त्याला मोठं करण्याचं काम रेडगर संघ करतो की काय. इथे मात्र फाईन लेग क्षेत्र निवडला, चेंडू गेलाय सीमा रेषेबाहेर, दण करत 6 धावांसाठी. गोलंदाज सज्ज झाला आशिष. पुन्हा एकदा आशिषला षटकाराचा मार बसलाय फाईन लेग क्षेत्रामध्ये. 6 धावा आपण पाहिल्या आणि त्यानंतर मात्र चांगला चेंडू पाहिला, सुटकेचा निश्वास सोडला असेल मिवळेंना. सिंगल आली आणि सिंगलच्या माध्यमातून धावसंख्या पुढे सरकताना पाहायला मिळेल. एकूण धावसंख्येचा विचार केला तर एक 18 धावांवर पोहोचलाय तो धारणे संघ. बराच दूरवरून आलेला संघ आहे, आजची रात्र त्यांच्यासाठी वैराची आहे आणि धारणे संघ या सामन्यातून उभारी घेईल का की रेडगर संघ या संघावर हाबी ठरेल का. फलंदाजी करत असताना 42 धावा लावल्या, 42 धावांवर रोखून ठेवलं धारणे संघानं. आता गोलंदाजी करताना रेडगर संघ 43 धावा वाचवेल का की 43 धावांचा पाठलाग सहजरित्या पूर्ण होईल का, हा प्रश्न आहे. या प्रश्नाचं उत्तर आपल्याला काही क्षणातच मिळणार आहे. इथे मात्र काय फटका सजवलाय, काऊ कॉर्नरच्या वरतून अगदी हवाई सफर करताना पाठवला चेंडूला खाली प्लॉट मध्ये. 6 धावांसाठी षटकार. हो, थँक्यू व्हेरी मच. हा प्रतिम गीत आपण पाहिलं. खरं तर प्रकल्पग्रस्तांचे कैवारी आणि त्यानंतर पाहिलं आपण स्त्री भ्रूण हत्या ज्यानं थांबवली. चिरनेरच्या सत्याग्रहामध्ये छातीवर पहिली गोळी ज्यानं खाली ते दिबा पाटील. आणि खरं तर जमिनीचा मालक कोण हे ज्यांनी दाखवलं ते दिबा पाटील. आणि खरं तर आपण पाहतोय ज्या दिबा पाटील साहेबांच्या नावानं जे विमानतळ होतोय ते सुद्धा आपण पाहतोय. आणि आज आपल्याला भाऊ म्हात्रे सर हवं असं वाटणारा आवाज येणाऱ्या काळामध्ये तुमच्या कांठल्या नक्की बसवेल. थँक्यू. निश्चितच ज्या वेळेला परदेशातून प्रवासी एअरपोर्टला उतरतील त्यावेळेला ऐकायला यायलाच हवा, स्वर्गीय लोकनेते दिबा पाटील विमानतळावर आपलं सहर्ष स्वागत आहे. ही जेव्हा कंठालावर शब्द पडतील त्यावेळेला आपण खरोखरच या प्रकल्पग्रस्त कैवारीचं काहीतरी देणं लागतो हे वाक्य आपल्याला सहजरित्या पाहायला मिळेल. थँक्यू. खरं तर आपण पाहतो या स्पर्धेमध्ये बंटी बोबे यांच्याकडून रेडगर टीमला शुभेच्छा आलेत, त्यांचं सुद्धा आपण करूया स्वागत. निश्चितच यंदाच्या हंगामामध्ये यंदाच्या वर्षी आपण पाहिलं 13 जानेवारी आम्ही क्रांतिज्योत काढतो. जसंही ते कामोठ्यापर्यंत येणारी रस्त्यातली गावांना भेट देत प्रत्येक गावातील काही महिला वर्ग, ज्येष्ठ मंडळी, नेते मंडळी, कार्यकर्ते, कला, क्रीडा, सांस्कृतिक, शैक्षणिक सर्व समाजातील प्रत्येकाला आमचं निमंत्रण असतं आणि त्यावेळी ते क्रांतिज्योतचं स्वागत करण्यासाठी उभे असतात. यंदाच्या वर्षी 99वी जयंती झाली, परंतु पुढच्या वर्षी विसरू नका मित्रांनो, 100वी जयंती आहे. ती 100वी जयंती आपण जल्लोषात साजरा करावी ही आपल्याला कळकळीची विनंती आहे. निकेश भोईर खानाव यांना आम्ही विनंती करू आपण या मंचावर आपल्या स्पर्धेच्या माध्यमातून. खरं तर हार्दिक स्वागत असेल. खरं तर रेडगर संघ मैदानामध्ये खेळतोय. अश्विन यांचा संघ एक मास्टर माइंड संघनायक
आणि संघ जर आज आपण पाहतोय संघर्ष करताना मैदानाच्या आतमध्ये दोन्ही संघांना स्पर्धेच्या वतीनं शुभेच्छा. तर 18 चेंडू आणि 18 धावांची गरज आहे. बॉल टू रन. काय घडणार? योगेश भोपी गोलंदाजी मार्क. इथे मात्र चेंडूला चपराक लावली. फाईन लेग क्षेत्र निवडला. चेंडू जातोय गोळीच्या वेगानं सीमारेषे बाहेर दणदण करत चौकार. योगेश भगत गोलंदाजी मार्कवर आणि पहिल्याच चेंडूवर चौकाराचा मार खाल्लाय. परंतु समीकरण आता बदललंय. येणारे 17 चेंडू आणि 14 धावांची गरज असणार आहे. हो, पुन्हा एकदा त्याच दिशेनं चेंडूला भिडकावण्याचा प्रयत्न केला होता, परंतु पंच आमच्याकडे वळून सांगतात चेंडू अवांतर आहे. चेंडू एक्स्ट्राच्या रूपामध्ये आहे. वाईटच्या स्वरूपामध्ये एक धाव संघाच्या खात्यामध्ये जोडली जाईल आणि धावसंख्येचा विचार केला तर एकूण धावसंख्या 30 धावा. आता समीकरण पुन्हा एकदा बदललंय. तर येणारे 17 चेंडू आणि 13 धावांची गरज. हो, इथे मात्र ब्लॉक हॉलचा चेंडू ब्रह्मास्त्राचा वापर, परंतु अक्षरशः ते चेंडूला खोदून काढलाय. फलंदाज होता रोशन पाटील सलामीवीर आणि एकेरी धावेनं मात्र समाधानित व्हावा लागलाय. धावसंख्येचा विचार केला तर एकूण 31 धावा. समीकरण पुन्हा एकदा पाहायला मिळेल. येणारे 16 चेंडू आणि 12 धावांची गरज असणार आहे. 16-12चं समीकरण आलंय. नेक्स्ट मॅच आपण निश्चितच पाहणार आहोत. पोदी संघाला आपण पाचारण करूया. विजेता संघ आपण टॉस साठी सज्ज व्हायचंय आणि यातून जिंकणारा संघ त्याला देखील आम्ही विनंती करतोय की आपण टॉस साठी मॅच संपल्यानंतर लगेच ताबडतोब आमच्या कॉम्बॉक्स मध्ये आणि टॉस साठी यायचंय. भाऊ मात्र सर आपण पाहतोय खरं तर सिद्धार्थ मोबाईलचे ऑनर सिद्धार्थजी पाटील लगातार 2 षटकार ठोकले तर फलंदाजाला 500 रुपये कॅश प्राइज. बघा, एटीएम बँक उघडली आहे सिद्धार्थ मोबाईलचे प्रोपरायटर सिद्धार्थ सर साहेबांकडून. आणि निश्चितच योगेश भगत गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय आतापर्यंत 7 धावा खर्च केल्यात. इथे मात्र चेंडू आणि बॅटचा संपर्क पाहायला मिळत नाहीये आणि अशा रीतीनं निर्धाव चेंडू पाहायला सुटकेचा निश्वास सोडल्याचं बऱ्याच कालावधीनंतर मी म्हणेन योगेश भगतना मी पुन्हा एकदा विनंती करेन प्रेक्षक वर्गाला, आमचा मायबाप आहेत तुम्ही आणि तुम्हाला एक कळकळीची विनंती आहे आयोजकाकडून की आपण रस्त्यावर प्लीज गाडी लावू नका, कारण संघर्ष योद्धा प्रीतमदादा म्हात्रेंचं आगमन होणार आहे. त्यामुळे तुम्हाला रस्ता मोकळा सोडायचा आहे. निर्धाव चेंडू पुन्हा एकदा हे वारंवार करावं लागेल. योगेश भगत गोलंदाजी करत असताना आपण पाहिलं तर 3 चेंडूमध्ये अक्षरशः 7 धावा खर्च केल्या होत्या. त्यानंतर 2 चेंडू आपण पाहिलं तर निर्धाव चेंडू या षटकातील शेवटचा चेंडू पाहायला मिळेल योगेश भगतचा. समीकरण बदललंय. 13 चेंडू 11 धावांची गरज. सामना अजूनही संपला नाही. सामना दोन्हीकडे 50-50% झुकलेला आहे. परंतु जो चुका कमी करेल त्याच्या अंगलोट येईल, चुका कमी करेल त्याचा मात्र फायदा होईल आणि जो जास्त चुका करेल त्याच्या मात्र सामना हा जिव्हारी लागेल. कारण एवढी मोठी स्पर्धा तुम्ही खेळताय आणि या स्पर्धेतून बाहेर कोणालाही पडायचं नाही आहे. प्रत्येकाला जिंकायचं असतं, परंतु जिंकण्यासाठी जिद्द आणि चिकाटी असायला हवी. ती तुम्ही जर ठेवली तर या सामन्यामध्ये नक्कीच तुमचा विजय असतो आणि विजयाची वाटचाल करण्यासाठी ते ध्येय आपल्याला करावं लागतं. तर तिसरं षटक समाप्त झालंय योगेश भगतचं आणि त्यांना दिलेत 8 धावा. कोणती सफलता नाही आणि 3 षटकांच्या वाजवी खेळ संपला. धावसंख्या एकूण 33 आणि आता मात्र समीकरण उरलंय 12 चेंडू आणि 10 धावांची गरज आहे. थँक्यू रमेशजी शनिवार पाटील. जर आपण सामन्याचा आनंद घेत असेल तर आम्ही आपणास विनंती करत आहोत आयोजकांच्या माध्यमातून आपण यावं व्यासपीठावर. आपल्या या स्पर्धेच्या माध्यमातून खरं तर हार्दिक स्वागत असेल. आणि आपण पाहतोय आमच्या किशोरभाई पाटील बिल्डर अँड डेव्हलपरचे सर्व ज्यांच्या माध्यमातून खरं तर या स्पर्धेला खूप सारी दानशूरता मिळाली आहे. आणि त्यानंतर आमच्या राजेशभाई घरत आमच्या माजी ग्रामपंचायत सदस्य ज्यानं आज या स्पर्धेमध्ये जेवढे पण दानशूर दाते मिळत आहेत त्यांच्या माध्यमातून आम्हाला खरं तर देण्यात आले. त्यांचं सुद्धा आपण खरं तर करूया स्वागत. रस्त्यावर बघा कोणी गाडी लावू नका, मी प्रेमाची तुम्हाला विनंती करतोय, कारण काही क्षणामध्ये प्रीतम दादांचं या ठिकाणी शुभ आगमन होणार आहे. थँक्यू.
निश्चितच साईप्रीत लाईव्हच्या माध्यमातून पण ही स्पर्धा पाहतोय घर बसल्या. या स्पर्धेचा आनंद घ्यायला मिळतोय आणि त्याचे सर्व आपण पाहतोय चंदू दादाला. आणि इथे मात्र काय घडलं पाहायचंय तर येणारे 12 चेंडू 10 धावांची गरज असताना निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय की काय. निश्चितच निर्धाव चेंडू आणि नवीन गोलंदाज आपल्याला पाहायला मिळालं सिद्धार्थ भोपी. त्याच्या खांद्यावर जबाबदारी दिली आहे चौथं षटक हाताळण्यासाठी. आणि आमच्यासोबत जॉईन झाले समालोचक लवेश दिघे मेन फ्रॉम मोरबे. त्यांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत असेल. तर प्रवीण गायकर यांचं देखील आगमन आपण पाहिलं होतं. एक सामना त्यांना देखील या स्पर्धेसाठी निश्चितच समालोचन केलं. निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय आणि असंच चित्र आपल्याला वारंवार पाहायला मिळेल का सिद्धार्थ भोपीच्या माध्यमातून की या धावा वाचवण्यासाठी सातत्याने हीच चिकाटी आहे त्यांच्याकडून पाहायला मिळेल का हे पाहावं लागेल. दोन्ही संघांकडे मोठा प्रश्न आहे कारण धावा करायचे जाता 10 चेंडू आणि 10 धावा. विकेट भरपूर आहेत संघाच्या खात्यामध्ये. हो इथे मात्र पूलचा फटका पाहायला मिळतोय. मिड विकेट क्षेत्र निवडला. एक क्षेत्ररक्षक आहे तिथे मात्र इथे क्षेत्ररक्षकानं थोडासा लेझी क्रिकेट दाखवला आणि त्यामुळे मात्र चित्त्याच्या चपळाईनं 2 धावा पळून काढल्यात रोशन पाटील आणि विवेक ठोंबरेनं. विवेक आपण पाहिलं अतिशय बहारदार खेळी त्याच्याकडनं देखील पाहायला मिळाले. चांगली साथ मिळाली आहे रोशन पाटील साठी. चौथा चेंडू या षटकातील. पुन्हा एकदा त्या दिशेनं चेंडू वळवला गेलाय. एक धाव पूर्ण केली. आता काय घडते पाहायचं आहे तर पुन्हा एकदा तेच चित्र. थोडासा लेझीपणा थोडासा चेंडूच्या पुढे सरकला असता दुसऱ्या अटेम्प्ट मध्ये चेंडूला उचलला असता फेकला असता तर निश्चितच काहीतरी विचित्र चित्र पाहायला मिळालं असतं. परंतु ज्या वेळेला तुम्ही चेंडूपर्यंत पोहोचता ना त्यावेळेला चेंडूपर्यंत पोहोचणं चेंडूला उचलणं आणि फेकणं ह्या 3 क्रिया करत असताना जो वेळ मिळतो फलंदाजामध्ये त्या वेळामध्ये प्रत्येक जण आपली धाव घेण्याचा प्रयत्न करत असतो. 8 चेंडू 6 धावा. इथे मात्र निर्धाव चेंडू सुटकेचा निस्वा सोडला असेल मी म्हणेन ना या गोलंदाज सिद्धार्थनं. कारण आता समीकरण उरलंय 7 चेंडू 6 धावा. चला पोदी संघाचा संघनायक आपण ताबडतोब सज्ज व्हायचंय. हो पुन्हा एकदा पूलचा फटका. विनर फटका होईल का. हो विजयी फटका पाहायला मिळतोय. फलंदाज विवेक ठोंबरे रोशन पाटीलच्या बॅट मधून निघालेला हा विजयी फटका. खणखणी षटकार षटकार. थँक्यू. खर तर या दरम्यान आपण पाहतोय आमच्या नेरे गावाचे उद्योजक सागरभाई ठाकूर यांना मी विनंती करू आपण या मंचावर आपलं हार्दिक स्वागत. आणि व्यासपीठावर उपस्थित आपण पाहतोय भीमाबाई आणि राकेश भाई यांचं आपण या स्पर्धेच्या माध्यमातून करूया स्वागत. मी रोहित दादांना विनंती करेन की आपण आपल्या शुभ हस्त्या भीमाबाई आणि राकेश भाई यांचं स्वागत करावं. खरं तर भाऊ मात्रे सर आपण पाहतोय स्पर्धा